शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत. चला कामाला झालेली आहे. जसं की महालक्ष्मी आता गणेश चतुर्थी झाले आपल्या स्थापना आणि 11 दिवस जे आहे गणेश सोहळा चालूच असतो. तर आता झाली लक्ष्मीची तयारी सुरू. जसं की घराची साफसफाई कपडे वगैरे सगळं जे आहे सगळं झालेले आणि आता लागलेली फराळच करायला. तर काल जे आहे लाडू केलेले आहे, जराशे अनारसे केलेले आहे. त्याचा व्हिडिओ जे आहे तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला. कारण सगळ्याच्या घरची जशी पद्धत असते करायची पद्धत खायची पद्धत सगळी वेगळी असते. आणि त्याच्यामुळं कसं एकमेकीला शेअर केलं की थोडीशी आयडिया पण येते काय करायचं कसं करायचं काय नाही. आणि सगळ्याला आपल्या घरचं सगळ्याचं घरचं जे आहे माहिती बी होती. आणि सगळेजण जे आहेत ते असे घरगुती व्हिडिओ जे आहेत ते आवडीनं बघतात. तर चला आता मी घेतलेली आज करंज्या करायच्यात मला. आणि जसं की गोडपासूनच सुरुवात केली काल अनारसे केले मी. तर आता केरीत आहे करंज्या. जसं की घेतलेला आहे मैदा. आता सगळं वाटण घाटण जे आहे करायचं आहे मला. जसं की सारण जर काल लाडू बांधले होते त्याच्या सगळं जे मी आहे करंज्याचं सारण पण करून ठेवलेलं आहे. जसं की खोबरं इलायची आणि थोडासा रवा असं मिक्स करून. कारण आपण नुसते खोबऱ्याच्या केल्यानं की थोड्या दिवस राहिले की असे कुमट वास येते आपल्या करंज्याचा, म्हणून त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकून केलं की 4 दिवस करंज्या चांगल्या राहतात. आणि आता पावसाळ्याचं कसं लवकरच फराळ खराब व्हायला लागते आणि जास्त कोणी खात नाही म्हणून थोडंच केले. तर चला कालच जे आहे सारण करून ठेवले. फक्त त्याच्यामध्ये साखर इलायची ॲड करायची राहिली. तर इथं मिक्सर लावून सगळं वाटून घेणार आहे मी आता. चला भरपूर तूप वगैरे टाकून जे आहे सारण मस्त भाजून घेतलं. आधी तर खमंग रवा भाजून घेतला. त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स केली कारण जास्त कोणी खात नाही गोड आजकाल. आणि इथं करीत आहे मी आता मैदा जे आहे मस्त चाळून घेतला आहे. त्याच्यामध्ये टाकलंय मोहन आणि थोडंसंच मीठ जे आहे मी टाकीत असते. एकदमच असं फिक्के करंजी आवडत नाही खायला. तर थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त जे आहे तर आता मी मैदा मळून घेणार आहे. आणि मळून की नाही 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. जसं की मस्त करंजी आपली जी आहे ती छान होती त्याच्यामुळं खुसखुस. चला आता इथं मैदा मळून घेते. चला सगळी तयारी झाली. आणि घरामध्ये मी एकटीच असल्यामुळं मी सगळं जे आहे माझं मांडून घेत असते. तर चला आधी तर मी छोट्या अशा गोळ्या करून मस्त पेढे करून घेत असते. आणि एकदा जे आहे पात्या लाटून ठेवत असते. आणि पाती आपण साईडला टाकायची नाही, एकावर एक पात्या ठेवून द्यायच्या करंज्याच्या. कारण ते चिटकत पण नाहीत आणि नरम पण होत नाहीत कारण आपण त्याच्यामध्ये तूप ॲड केलेलं असते. आणि आपल्याला एकदाच पात्या लाटून एकदाच भरायला एकदम सोपं होतं. एक पाती लाटायची एक भरायची असं खूप दिवस मोठा जाते आपल्याला कामाला. तर मी एकदाच पात्या जे आहेत तुम्ही बघू शकता अशा मस्त लाटून घेतलेल्या आहेत. आणि आता सगळे एकदाच भरीत असते. तर जसं आपल्याला 10-12 पात्या लाटून घ्यायच्या आणि लगेच भरू खायच्या. इतकं सोपं जाते की नाही तुम्ही पण असं नक्की करून बघा. आणि कशी वाटली टीप न मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण एकटं माणूस असलं की असंच करावं लागते. कारण एक पाती लाटा एक पाती भरा हे असं होऊ शकत नाही. खूप टाईम लागतो त्याला.
तर असं मस्त करंज्या करून घेतलेल्या आहेत. आणि जसं की आमच्या इथं म्हणतात की फुलाऱ्या करायच्या, तर मी तर आता फुलारी करीत आहे. जसं की ह्याला मुरड पण भरते येत, मला मुरड पण येते, पण खूप गडबड आहे, मला बाजारला वगैरे जायचं आहे. त्याच्यामुळे मी चमच्यानं जे आहे आता काटं कट करून घेत असते. करंजीचेच काट आहे ते. म्हणतात की सडी करंजी, सडई फुलारे असं बिलकुल करीत नाही. तर डिझाईनचा चमचा आहे, तर त्याला मस्त डिझाईन झालेली करंज्या पण करून घेतलेल्या. तर सगळं जे आहे माझं करंज्याचं ते सगळं झालं. आणि जास्त काही केलं नाही, मी अर्ध्या 3 पावच्याच करंज्या केलेल्या आहेत. तर चला आता माझ्या करंज्या झाल्या, आता मला आता सगळं तळून घ्यायचंय. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला झालं माझ्या करंज्या तर एवढ्या आहेत.